उन्हामध्ये अजिबात न सुकवता विकतच्या पावडरीपेक्षा अतिशय बारीक अशी ही पावडर बनून तयार झालेली आहे। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण खारीक पावडर अतिशय सोप्या पद्धतीने कशी करायची ते बघणार आहोत। आणि ही पावडर बाजारामध्ये जी पावडर विकत मिळते त्यापेक्षा अतिशय बारीक अशी पावडर बनून तयार होते आणि उन्हामध्ये सुकवायची किंवा वाळवायची अजिबात गरज नाही। तर खारकेची अशी ही अतिशय बारीक पावडर होण्यासाठी 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। तर त्या कोणत्या ह्या मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। तर आता आपण ही अतिशय बारीक अशी पावडर करणार आहोत। तर हिवाळ्यामध्ये ही पावडर अतिशय उपयुक्त आहे। बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण ही खारीक पावडर वापरतो। चला तर मग ही मस्त खारीक पावडर बनवायला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी इथे मी अर्धा किलो ही खारीक घेतलेली आहे आणि ही खारीक मी तोडून याचे 2 भाग केलेले आहेत आणि याच्यातील बिया काढून घेतलेले आहेत। तर आता ही खारीक पटकन फुटली जावी, याच्यातील बिया पटपट निघल्या जाव्यात, याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे जर तुमच्याकडे ऊन असेल तर एक दिवसभर तुम्ही या खारका उन्हामध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर या पटकन फुटल्या जातात आणि याच्यातील बिया पटकन बाजूला होतात। तर तशी सोय नसेल तर हलकीशी खारीक गरम करून घ्यायची आहे। तर कढईमध्ये तुम्ही ही खारीक घालून हलकीशी साधारण 1-2 मिनिट गरम करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला अशा पिशवीमध्ये ही खारीक भरून घ्यायची आहे, एकसारखी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही खारीक फोडून घ्यायची आहे। तर इथे ही खारीक मी फोडून घेतलेली आहे, याच्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत, पण तुम्हाला दाखवण्यासाठी ही मी प्रोसेस करते। तर हे फोडण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा लोखंडी बत्ता घ्यायचा आहे किंवा तुम्ही असा दगडी बत्ता घेतला तरीही चालेल। याच्या साहाय्याने आपण अगदी सहजपणे ही खारीक फोडू शकतो आणि याच्यातील बिया बाजूला करू शकतो। तर इथे ही खारीक जी आहे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हलकीशी गरम करून घ्या किंवा तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये छान अशी वाळवून घ्या। तर अशा पद्धतीने आपल्याला ही खारीक जी आहे ती फोडून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने खारीक जर तुम्ही फोडला तर अगदी छान फुटली जाते, याच्यातील बिया अगदी छान अलगद बाजूला होतात। तर अशा पद्धतीने सगळ्या खारका आपल्याला फोडून याचे असे हे तुकडे करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं तर अजून तुम्ही ही खारीक थोडीशी फोडून घ्या आणि थोडेसे बारीक तुकडे केला तरीही चालू शकतं। तर आता आपल्याकडे उन्हाची सोय नसेल तर काय करायचं, तर अशा पद्धतीने आपल्याला कढईमध्ये ही खारीक काढायची आहे आणि अगदी 2 मिनिट आपल्याला ही खारीक भाजून घ्यायची आहे। तर सुरुवातीला कढई तापेपर्यंत आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे। कढई एकदा तापली की गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती अगदीच 2 मिनिट आपल्याला ही खारीक परतून घ्यायची आहे। तर सुरुवातीचा 1 मिनिट मी खारकेमध्ये काहीही न टाकता अशीच भाजून घेतलेली आहे आणि नंतरचा 1 मिनिट एक खास गोष्ट टाकून ही खारीक आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि ती खास गोष्ट म्हणजे तूप। तर फक्त 2 चमचे तूप आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि याच्यामुळे आपली खारीक अगदी छान अशी भाजली जाते आणि याच्यामुळेच आपली जी खारकेची पावडर आहे खूप छान आणि अगदी बारीक होते। तर मगाशी मी सांगितलेल्या 3 महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये सुकवून घ्या खारीक किंवा मग अशा पद्धतीने कढईमध्ये परतून घेतला तरी चालेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट तूप टाकून आपल्याला ही खारीक छान अशी परतून घ्यायची आहे। अगदी 2 मिनिटच परतून घ्यायचे म्हणजे आपल्याला खारीक छान अशी गरम करून घ्यायची आहे। या खारकेला भाजायची वगैरे अजिबात गरज नाही आहे। तर 2 मिनिट झालेले आहेत आणि आता मी गॅस बंद केलेला आहे। तर ही खारीक आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। तर तुम्ही हवं तर दुसऱ्या एका ताटामध्ये काढून ही खारीक थंड करून घेतला तरी चालेल, पण मी याच कढईमध्ये ठेवून ही खारीक थंड करून घेते। तर आता ही खारीक बघा छान अशी थंड झालेली आहे आणि हाताने अशा पद्धतीने तुम्ही तोडलात तर मस्त अशी तुटली जाते, म्हणजे आपली खारीक छान अशी भाजली गेलेली आहे किंवा छान अशी गरम झालेली आहे। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही खारीक जी आहे ती थोडी थोडी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे। तर खूप जास्त मिश्रण आपल्याला घ्यायचं नाही आहे, तर थोडी थोडी ही खारीक घ्यायची आहे आणि अगदी छान बारीक अशी आपल्याला ही मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। तर अगदी 1 ते 1.5 मिनिटांमध्ये आपली ही मस्त पावडर बनवून तयार होते आणि तुम्हाला ही पावडर मी थोडीशी जवळून दाखवते। बघू शकता मस्त अशी ही पावडर बनवून आपली तयार झालेली आहे। खूप छान याला टेक्स्चर आलेलं आहे, अतिशय बारीक आणि मस्त अशी ही पावडर आपली बनलेली आहे आणि अगदी सहज आणि साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पावडर बनवलेली आहे। तर उन्हामध्ये अजिबात न सुकवता अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय बारीक अशी ही पावडर आपली बनवून तयार होते
तर ही तयार झालेली पावडर एका ताटामध्ये मी काढून घेते। तर बघू शकता मस्त अशी ही पावडर आपली बनवून तयार झालेली आहे। तर इथे अगदी छान अशी ही पावडर जी आहे बनवून तयार झालेली आहे। तर ही बऱ्याचशा गोष्टीमध्ये किंवा रेसिपीमध्ये आपण वापरू शकतो। लाडू असतील, खीर असेल किंवा अजून काही गोष्टी असतील त्यामध्ये आपण ही वापरू शकतो। आणि याच पद्धतीने आपल्याला राहिलेली ही जी खारीक आहे या सगळ्याची पावडर बनवून घ्यायची आहे। तर ही पावडर अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होते, पण तुम्हाला अतिशय बारीक अशी जर पावडर पाहिजे असेल तर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते। तर सगळ्यात आधी ही राहिलेली सगळी जी खारीक आहे याची मी पावडर बनवून घेते आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एखादी चाळण घ्यायची आहे। तर ही पुरण आपण जी वाटतो ना ती चाळण मी घेतलेली आहे आणि त्यातून चाळल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय बारीक अशी ही पावडर आपली बनलेली आहे। तर अशा चाळणीतून आपल्याला ही जी खारीक आहे ती चाळून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला हे जे मिश्रण राहिलेलं आहे या चाळणीच्या वरती जी खारीक राहिलेली आहे मोठी ती पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। फिरवताना जर गरज वाटली तर पाव चमचा तूप पुन्हा याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, त्यामुळे अगदी बारीक अशी याची पावडर बनवून तयार होते। तर राहिलेली सगळी पावडर आपल्याला याच पद्धतीने चाळून घ्यायची आहे आणि राहिलेलं जे आहे ते आपल्याला पुन्हा मिक्सरला फिरवून अशा पद्धतीने याची पावडर बनवून घ्यायची आहे। तर इथे तुम्हाला ही पावडर मी जी थोडी बनवलेली आहे जवळून दाखवते। अतिशय बारीक अशी ही पावडर आपली बनवून तयार झालेली तुम्ही बघू शकता। अतिशय छान आणि अगदी बारीक अशी ही पावडर आपली बनलेली आहे। तर अतिशय बारीक अशी ही खारीक पावडर बनवण्यासाठी तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला जी करायची ती म्हणजे ही खारीक पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे। त्याच्यामुळे अगदी बारीक अशी ही खारीक पावडर आपली तयार होते आणि राहिलेली सगळी खारीक पावडर आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायची आहे। तर इथे मी सगळी खारीक पावडर बनवून घेतलेली आहे आणि संपूर्ण खारीक पावडर अगदी छान आणि अतिशय बारीक अशी बनवून तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही ही खारीक पावडर जर बनवलात तर अगदी लहान बाळाला जो तुम्ही खाऊ बनवता त्याच्यामध्ये सुद्धा ही खारीक पावडर तुम्ही वापरू शकता, कारण अतिशय बारीक अशी ही खारीक पावडर बनवून तयार झालेली आहे। तर लहान बाळांसाठी सुद्धा ही खारीक पावडर तुम्ही वापरू शकता। तर या पद्धतीने तुम्ही ही खारीक पावडर बनवून एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता। फ्रीजच्या बाहेर तुम्ही ही जर खारीक पावडर ठेवली तर अगदी 2 ते 3 महिने आरामात टिकते आणि फ्रीजमध्ये अगदी वर्षभर तुम्ही ही खारीक पावडर स्टोर करू शकताय। तर बाहेर अजिबात ऊन नाही आहे तरीही तुम्हाला खारीक पावडर बनवायची आहे आणि कितीही कमी किंवा कितीही जास्त प्रमाणात तुम्ही ही खारीक पावडर बनवत असाल तर या पद्धतीने तुम्ही ही खारीक पावडर अगदी सोप्या सहज पद्धतीने आणि कमी वेळात आणि मस्त अशी बारीक खारीक पावडर बनवू शकताय। तर आता हिवाळ्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला ही खारीक पावडर लागते। तर या हिवाळ्यामध्ये ही खारीक पावडर अशा पद्धतीने अगदी झटपट सहज आणि सोप्या पद्धतीने जरूर बनवा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।